वेलकम फ्रेंड्स. आज मी या ठिकाणी एक डेमो दाखवत आहे. हा डेमो ज्ञानसाधना कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित ठाणे यांच्यासाठी तयार केलेला आहे. या ठिकाणी आपल्यास ॲडमिन लॉग इन असा स्क्रीन दिसत आहे. या ठिकाणी युजर नेम व पासवर्ड या दोन गोष्टी टाकायच्या आहेत. हे जर एम्प्टी ठेवलं आणि आपण साइन इन वर क्लिक केलं तर या ठिकाणी आपणास धिस फील्ड इज रिक्वायर्ड असा मेसेज दिसतो. याचा अर्थ हे भरल्याशिवाय साइन अप करता येणार नाही. उदाहरणार्थ आपण या ठिकाणी युजर नेम टाकलं, इथे पासवर्ड टाकला, त्याच्यानंतर साइन इन वर क्लिक केलं आणि तो युजर नेम किंवा पासवर्ड हा जर इनव्हॅलिड असेल तर आपणास त्या ठिकाणी एरर मेसेज दिसतो. जर आपणास रजिस्ट्रेशन करायचं असेल तर या ठिकाणी आपण रजिस्टर ए न्यू मेंबरशिप याच्यावर क्लिक केल्यानंतर इथे आपणास सरनेम टाकायचं, ईमेल आय डी आणि आपण स्वतःच आपला पासवर्ड डिफाईन करायचा आहे. तो पासवर्ड टाकल्यानंतर कन्फर्म पासवर्ड करायचा आणि त्याच्यानंतर आय रीड टू ॲग्री टर्म्स ऑफ युजेस या ठिकाणी चेकबॉक्सवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर साइन अप. हे झाल्यानंतर या ठिकाणी खाली आपणास लिंक दिलेली आहे, यू ऑलरेडी हॅव ए मेंबरशिप. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर मगाशी जो आपण युजर नेम आणि पासवर्ड डिफाईन केला तर तो या ठिकाणी टाकायचा आहे. इन केस या ठिकाणी जर आपण युजर नेम किंवा पासवर्ड विसरला तर इथे फॉरगेट पासवर्ड वर क्लिक करायचं आहे आणि आपण आपला ईमेल आय डी टाईप करायचा. ईमेल आय डी टाईप करून रिसेट माय पासवर्ड या याच्यावर क्लिक केल्यानंतर आपणास एक ईमेल येईल आणि त्या ईमेल मध्ये आपला पासवर्ड दिलेला असेल. आता मी या ठिकाणी परत साइन इन वर क्लिक करतो. आता माझा युजर नेम मला माहिती आहे, मी या ठिकाणी पासवर्ड सुद्धा बरोबर टाकलेला आहे आणि साइन इन वर क्लिक केलं तर साइन इन वर क्लिक झाल्यानंतर मला या ठिकाणी एक लॉग इन स्क्रीन नंतर माझा डॅशबोर्ड दिसेल. या ठिकाणी या डॅशबोर्ड वरती किंवा यालाच ॲडमिन पॅनल म्हणतात, या ॲडमिन पॅनल वरती आपणास बरीच माहिती दिलेली आहे. उदाहरणार्थ या ठिकाणी डॅशबोर्ड जर आपण बघितलं तर इथे आपल्यास लक्षात येईल की इथे हे इन्क्रिमेंट मध्ये व्हॅल्यूज दिसत आहे. आता आपल्या पतसंस्थेमध्ये 141 टोटल मेंबर्स आहेत आणि या 41चं क्लासिफिकेशन सिनियर 31, ज्युनियर 40 आणि नॉन टीचिंग 70. तर अशी सगळ्यांची बेरीज मिळून 141 दिसत आहे. या ठिकाणी ऑथोराइज कॅपिटल हे मागील वर्षाच्या बॅलन्स शीट प्रमाणे या ठिकाणी आपल्याला दिसेल. इश्यू कॅपिटल दिसेल. एफडी फ्रॉम मेंबर्स दिसतील, म्हणजे किती लोकांनी आपल्या पतसंस्थेमध्ये फिक्स डिपॉझिट केलेला आहे ते. त्याच्यानंतर आपण जो काही डिव्हिडंड दिला लास्ट इयरला तर तो टोटल मेंबर्सला किती डिव्हिडंड दिला हा या ठिकाणी आपल्याला दिसतोय. त्याच्यानंतर इथे लोन ऑफ कमिटी मेंबर्स, म्हणजे कमिटी मेंबर्सने किती जणांनी लोन घेतलंय ते दिसणार आहे. त्यानंतर लोन अदर्स, म्हणजे कमिटी मेंबर सोडून बाकीचे कोणी कोणी लोन घेतलेला आहे त्याची फिगर इथे दिसेल. त्याच्यानंतर आपल्या पतसंस्थेची फिक्स्ड असेट किती आहे आणि अमाऊंट रिसिवेबल किती आहे हे या ठिकाणी दिसत आहे. त्यानंतर या ठिकाणी जर आपण बघितलं तर आपल्याला ज्याने कोणी लॉग इन केलेला आहे तर त्या व्यक्तीचा फोटो दिसतोय, त्याचं नाव दिसतंय आणि त्याचा या ठिकाणी ईमेल आय डी दिसतोय. तर आता मित्रांनो या ठिकाणी आपण खाली गेल्यानंतर आपणास ही पूर्ण वर्षभराची स्टेटस दिसणार आहे. यामध्ये आपण लोन इश्यू, म्हणजे आपण वर्षभरामध्ये महिन्याप्रमाणे किती लोकांना या ठिकाणी लोन दिलेला आहे त्याचे या ठिकाणी डिटेल दिसत आहेत. उदाहरणार्थ लोन इश्यू मंथ, नंबर ऑफ याचा अर्थ असा की या एप्रिल महिन्यामध्ये किती व्यक्तींना आपण लोन दिलं आहे त्याचे अमाऊंटची बेरीज. आता या ठिकाणी आपल्याला दोन दिसत आहेत,
एप्रिल मध्ये 1, नोव्हेंबर मध्ये 1, या दोघांचं या ठिकाणी जर बघितलं आपण तर खाली वर्षभराचं स्टेटस पाहायला मिळतं. टोटल लोन इश्यूड 2, म्हणजे 2 व्यक्तींना लोन दिलंय आणि त्याची अमाऊंट या ठिकाणी दिसते, टोटल अमाऊंट. त्याचप्रमाणे या ठिकाणी अमाऊंट फॉर फिक्स्ड डिपॉझिट्स, म्हणजे मेंबर्सने आपल्या पतसंस्थेमध्ये दर महिन्याला किती लोकांनी या ठिकाणी डिपॉझिट्स केले ते इथे दिसणार आहेत. एप्रिल मध्ये 2 लोकांनी या ठिकाणी 2 लाख रुपये इन्व्हेस्ट केले. जून मध्ये एका व्यक्तीने 3,50,000 इन्व्हेस्ट केले. याची अशी बेरीज आपल्याला या ठिकाणी 5,50,000 पाहायला मिळते. असे 3 व्यक्ती आहेत. जसं आपण मगाशी बघितलं की एप्रिल मध्ये 2 आणि जून मध्ये 1. त्यानंतर लोन इन्स्टॉलमेंट, म्हणजे आता या पूर्ण वर्षभरामध्ये एप्रिल ते मार्च या फिनान्शियल इयर मध्ये किती लोक हे लोन भरणार आहेत त्यांचे इन्स्टॉलमेंट. आता उदाहरणार्थ जून मध्ये 2 व्यक्तींचे 8,000 रुपये येणार आहेत. त्याचप्रमाणे नोव्हेंबर महिन्यामध्ये 3 लोकांचे असे 11,200 येणार आहेत. अशी 3 आणि 2 5 अशी टोटल लोनचा जो काही अकॅडमिक इयर मध्ये 19,200 येणं आहे. त्याचप्रमाणे खाली गेल्यानंतर आपणास या ठिकाणी टुडेज लोन इन्स्टॉलमेंट स्टेटस, म्हणजे आजच्या तारखेला किती लोकांना त्यांच्या लोनचा इन्स्टॉलमेंट भरायचा आहे तर ते या ठिकाणी दिसणार आहे. त्यामध्ये इथे सुरुवातीला त्याचा नंबर दिसतोय, आयडी, एम्प्लॉई आहे, त्याच्यानंतर त्याचं डेसिग्नेशन, त्याची सॅलरी किती आहे आणि इश्यू डेट, म्हणजे त्याला लोन कधी दिलेला आहे आणि त्या लोनचा हप्ता किती आहे 4,500 आणि स्टेटस काय आले त्याचं पेंडिंग. याचा अर्थ आपण ज्या वेळेस हा स्क्रीन ओपन करू तोपर्यंत त्याने अमाऊंट भरलेली नाही. ज्यावेळेस तो या ठिकाणी अमाऊंट पेड करेल तर त्यावेळेस या ठिकाणी पेंडिंग स्टेटस निघून जाईल आणि त्या ठिकाणी डिपॉझिटेड असा मेसेज आपल्याला बघायला मिळेल. तर आता यानंतर आपण मेंबर्स या नेव्हिगेशन मेनू बार वर क्लिक करूया. आता या नेव्हिगेशन बार वरती आपण क्लिक केल्यानंतर या ठिकाणी ऑल दिसेल. ऑल वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे सिनियर, ज्युनियर व नॉन टीचिंग असे 3 ऑप्शन दिसत आहेत. या मी ठिकाणी सिनियर वर क्लिक केलं तर इथे आपणास सिनियर कॉलेज टीचर्स त्याचा रिपोर्ट दिसतोय. याच्यामध्ये एम्प्लॉई नंबर, नेम, जेंडर, डेसिग्नेशन, बर्थ डेट आणि सॅलरी असे आपण फील्ड घेतलेले आहेत. तर आता इथे जर आपण बघितलं तर आपल्याला एम्प्लॉई नंबर हे असेंडिंग डिसेंडिंग ने घेता येतात. उदाहरणार्थ मी इथे क्लिक केलं तर लगेच काय झालं, एम्प्लॉई नंबर स्टार्ट फ्रॉम 31 टू 1 याप्रमाणे डिस्प्ले झाले. मला एबीसीडी प्रमाणे एम्प्लॉई बघायचे असतील तर मी इथे परत सॉर्ट वर क्लिक करेन. इथे एबीसीडी नुसार मला डिस्प्ले होत आहे. इफ आय हॅव टू डिस्प्ले द एम्प्लॉईज हॅव्हिंग जेंडर in ascending order like this, in descending order, then designation, then birthday and as per salary. आता इथे सॅलरीचं सुद्धा आपल्याला असेंडिंग डिसेंडिंग करता येणार आहे. आता या ठिकाणी मी जर एखादी व्यक्ती मला शोधायची असेल तर मी इथे त्या व्यक्तीचं नाव लिहिणार. उदाहरणार्थ रुना असं नाव लिहिलं तर ज्या ठिकाणी RUNA असं दिसणार आहे तर असे 2 एम्प्लॉई इथे काय झालेत आपल्याला बघायला मिळाले. म्हणजे आपण इथे इझिली सर्च करू शकतो. आणि मला या ठिकाणी जर मी बघितलं तर मला एका वेळेस 10 एंट्रीज दिसत आहेत आणि मला या ठिकाणी 25 एंट्रीज पाहिजे तर मी या ठिकाणी 25 निवडणार आणि स्क्रॉल बारने खाली गेल्यास मला या ठिकाणी 25 लोकांची यादी दिसणार आहे. असे या ठिकाणी आपण जर बघितलं तो शोईंग 1 to 25 ऑफ 31 एंट्रीज, म्हणजे आपल्याकडे 31 एंट्रीज आहेत त्याच्यापैकी या 25 दिसत आहेत. आणि रिमेनिंग साठी आपण या पेज नंबर 2 वर क्लिक केलं तर आपल्याला उरलेल्या एंट्रीज इथे पाहायला मिळणार आहे. त्याचप्रमाणे मी या ठिकाणी स्क्रॉल बार खाली नेला. स्क्रॉल बार खाली नेल्यानंतर हाच रिपोर्ट मला एक्झिक्युटिव्ह टेबल या फॉर्मॅट मध्ये बघता येणार आहे. आता उदाहरणार्थ हा जो रिपोर्ट आहे याची मला एक्सेल फाईल बनवायची असेल तर मी काहीच करणार नाही. मी फक्त या एक्सेल बटन वर क्लिक करेल.
एक्सेल बटनवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी ती फाईल ऑटोमॅटिक इथे डाउनलोड होणार आहे आणि ही डाउनलोड झालेली फाईल आपणास या ठिकाणी एक्सेल मध्ये ओपन करता येणार आहे. उदाहरणार्थ मी याच्यावर क्लिक केलं आणि तिथे म्हटलं ओपन, तर आपल्याला या वेबसाईट वरून आपण जो काही रिपोर्ट तयार केलेला आहे किंवा बघत आहोत तर त्याचे आपल्याला डायरेक्ट एक्सेल मध्ये काय मिळणार आहे, आउटपुट मिळणार आहे. म्हणजे याचा अर्थ असा की आपल्याला भविष्यामध्ये एखादा रिपोर्ट जो काही आहे तर त्या रिपोर्टचं एक्सेल मध्ये कॉपी पेस्ट करत बसायची गरज नाही. इथे आपण डायरेक्ट काय करू शकतो तर ती फाईल एक्सेल फॉर्मॅट मध्ये घेऊ शकतो. हे बघा, आता या ठिकाणी आपल्याला एक्सेल मध्ये पाहायला मिळाले नाउ देर आर 31 एम्प्लॉईज आणि या 31 एम्प्लॉईजचं मला इथे काय झालं, रिपोर्ट पाहता आला. तर याचप्रमाणे ही जशी आपण एक्सेल फाईल बघितली तसंच मला या ठिकाणी पीडीएफ सुद्धा करता येणार आहे. मी या पीडीएफ वरती जर क्लिक केलं तर इथे मला पीडीएफ फाईल डाउनलोड झालेली दिसते. मी आता याच्यावर क्लिक केलं आणि ओपन वर परत क्लिक केलं तर मला या ठिकाणी ही फाईल पीडीएफ मध्ये पाहायला मिळाली. बऱ्याच वेळा आपण काय करायचो तर आपण ते कॉपी करून वर्ड मध्ये घ्यायचो आणि वर्ड मधनं आपण तो रिपोर्ट तयार करायचो. तर ती फॅसिलिटी आता आपल्याला या सॉफ्टवेअर मध्ये पाहायला मिळणार आहे. आता या ठिकाणी जसं आपण सिनियर कॉलेज बघितलं तसंच आपल्याला या ठिकाणी ज्युनियर कॉलेजवर क्लिक केलं तर आपल्याला ज्युनियर कॉलेजचे एम्प्लॉईज पाहायला मिळणार आहे. मी या ठिकाणी 100 सिलेक्ट केले आणि मला एखादं नाव सर्च करायचंय, उदाहरणार्थ दिनेश हे नाव मी टाकलं तर या ठिकाणी ही व्यक्ती जी काही आहे तर त्याचं स्टेटस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालंय. तर अशा पद्धतीने आपण ज्युनियर व सिनियर व नॉन टीचिंग हे सुद्धा या ठिकाणी आपल्याला रिपोर्ट मध्ये पाहता येणार आहे. आता नॉन टीचिंग वर मी क्लिक केलं तर नॉन टीचिंगच्या ज्या काही एंट्रीज आहे तर त्या एंट्रीज मला इथे बघायला मिळत आहे. नाउ देर आर 70 पर्सन्स ऑर एम्प्लॉईज and here we show only 10. Then now I select 100. See, 100 employees are there having designation and the executable table format is same as per junior and senior reports. आता हे जसं आपण बघितलं तसंच या ठिकाणी डॅशबोर्ड वरती ऍडमिन पॅनल जो काही आहे तर त्या ठिकाणी एक ड्रॉप डाऊन दिलेला आहे. या ड्रॉप डाऊनच्या इथे मी प्रोफाईल वर जर क्लिक केलं तर मला या ठिकाणी प्रोफाईल पाहता येणार आहे. उदाहरणार्थ मी होम वर गेलो, आता मी या ठिकाणी प्रोफाईल वर क्लिक केलं तर मला या ठिकाणी एम्प्लॉईची प्रोफाईल पाहता आली. इथे या प्रोफाईल मध्ये सेक्रेटरी, ऍडमिनिस्ट्रेटर, लास्ट लॉग इन, नंबर ऑफ टाइम्स आणि स्टेटस. स्टेटस याचा अर्थ असा की बुवा मी आता या ठिकाणी लॉग इन आहे. त्यानंतर या ठिकाणी शॉर्ट मध्ये आपले डिटेल्स टाकता येतील आणि जर आपण काही एखादा प्रोग्राम असेल किंवा काही मीटिंग घेतलेली असेल तर त्या मीटिंगचा फोटो आपल्याला या ठिकाणी टाकता येणार आहे. नंतर या ठिकाणी एखादं स्पीच असेल आपलं किंवा आपण जे काही पतसंस्थेचे आहात तर याच्यासाठी अनाऊन्स केलेली एखादी अनाउन्समेंट सुद्धा आपण इथे व्हिडिओच्या मार्फत पाहू शकतो. तसेच या ठिकाणी प्रोफाईल सेटिंग दिलेलं आहे. इथे आपण आपल्या नावामध्ये काही दुरुस्ती वगैरे करायची असेल ईमेल आयडी तर ती आपण इथे करू शकतो. नंतर प्रोफाईलचा जो काही पासवर्ड आहे तर तो पासवर्ड आपण इथून चेंज करू शकतो. हा चेंज केल्यानंतर परत आपणास लॉग इन करायचे आहे आणि या ठिकाणाहूनच आपण साइन आउट होऊ शकतो. म्हणजे मी इथे क्लिक केलं आणि साइन आउट बटन वर क्लिक केलं तर मी परत काय होईल, या ठिकाणाहून एक्झिट होईल आणि मला परत काय दिसणार आहे तर ऍडमिन लॉग इन दिसणार आहे. यामध्ये अजून आपल्याला बऱ्याच सुविधा ऍड करायच्या आहेत. याबद्दल काही जर कॉमेंट असेल तर आपण जरूर सांगावे. धन्यवाद.